सनी ग्रुपतर्फे आयोजित श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठान सोहळ्याच्या निमित्ताने माळी बोर्डिंग गजानन नगर येथे आयोजित करण्यात आलेला साई लीला ग्रुप मुंबई लालबाग यांचा भजन संध्या कार्यक्रम अत्यंत भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली। कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनी भक्तिगीतांचा मनमुराद आनंद लुटला। भजन संध्येमध्ये सादर करण्यात आलेली गाणी इतकी मंत्रमुग्ध करणारी होती की स्वतः विवेक भैया कोल्हे देखील त्या भक्तिरसात रंगून गेले। त्यांनी तरुणांसोबत नृत्य करत कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला। त्यांच्या समवेत उपस्थित असलेल्या त्यांच्या अर्धांगिनी सौ रेणुका कोल्हे यांनीही महिलांसोबत भजनाचा आस्वाद घेतला। या भक्तिरसाने ओथंबलेल्या कार्यक्रमात साई लीला ग्रुप मुंबई लालबागचे कलाकार मंगेश शिर्के, ओमकार महाडिक, श्रावण बाळ, भारत सोळंकी आदींनी एकापेक्षा एक भक्तिगीते सादर करत पंचक्रोशीत भक्तीचा जलसा उभा। दरम्यान या स्तुप्त कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे विवेक भैया कोल्हे यांनी भरभरून कौतुक केले आहे। श्री अमरेश्वर गणेश मूर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्ताने 4 दिवसीय विविध कार्यक्रम, यथोचित अशी पूजा शास्त्रोक्त पद्धतीने या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठाचा सोहळा विनोदभाऊ राक्षे असतील, अफिसभाई असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालू आहे आणि अतिशय हे सर्व कार्यक्रम पार पडलेले आहे। उद्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा आदरणीय परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे आणि आज जो कार्यक्रम ज्याचा मनसोक्त असा आनंद आपण सगळ्यांनीच घेतलेला हा म्हणजे साई लीला भजन संध्या। मुंबईहून आलेले सुप्रसिद्ध असे गायक अक्षरशः कोपरगावकरांना मंत्रमुग्ध करून सोडून दिलेला आहे आणि वेळेचं भान न राहता आमचे सर्वच भक्तगण त्यामध्ये तल्लीन झालेले आहे। खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने 5 दिवस चालणाऱ्या एवढ्या उत्साहात मिरवणुकी सहित, अन्नदानासहित, भजन संध्या सहित असा स्तुत्य उपक्रम विनोद भाऊंनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला। हा फार स्तुत्य उपक्रम आहे। निश्चितपणाने अनेक अनुभव या 4 दिवसामध्ये त्यांना आणले, अगदी मूर्ती आणण्यापासून, आणि म्हणून खऱ्या अर्थाने इथं जो स्थापन केलेला श्री गणेश हा निश्चितपणाने परिसरातीलच नव्हे तर कोपरगावातील सर्व भाविकांना पावेल अशी मी या निमित्ताने इच्छा व्यक्त करतो। पुनश्च एकदा सर्वांनी मिळून हा काय जो धार्मिक उपक्रम घेतला त्याच्यामध्ये खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच त्यांच्या हातून समाज हिताचं काम घडत राहावं हीच या निमित्ताने गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद।